Hi students, welcome to the English class of 5th standard and today's lesson is lesson number 18, that is weeds in the garden. Okay, आज आपण 18वा लेसन करतोय. लेसनचं नाव आहे weeds in the garden. आणि तुम्ही जर चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ताकी तुम्हाला पुढचे व्हिडिओज मिळतील. ओके, तर सुरू करूया. weeds in the garden. Most of the parents like to fulfill the wishes of their children. तर तुमचे पण पालक तुमचे सगळे विशेष पूर्ण करतात नाही का? सो मोस्ट ऑफ द पॅरेंट्स, सगळेच पॅरेंट्स आपल्या मुलांचे सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची प्रयत्न करतात. ओके, मोस्ट ऑफ द पॅरेंट्स लाईक टू फुलफिल द विशेस ऑफ द्या चिल्ड्रन. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे आणि विशेस म्हणजे इच्छा. दे फील सॉरी वेन दे कॅनॉट इंडल्ज देअर किड्स ऑर वेन दे हॅव टू स्कोल्ड देम. तर जेव्हा मुलांना ओरडायला लागतं तेव्हा त्यांना पॅरेंट्सना खूप वाईट वाटत असतं किंवा त्यांचे जेव्हा लाड करू शकत नाहीत. दे फील सॉरी, त्यांना वाईट वाटतं. दे फील सॉरी वेन दे कॅनॉट इंडल्ज, म्हणजे जेव्हा आपल्या मुलांचे ते लाड करू शकत नाही. ओके, इंडल्ज म्हणजे इकडे इंडल्ज म्हणजे लाड करणं. ओके, इंडल्ज देअर किड्स ऑर वेन दे हॅव टू स्कोल्ड देम, म्हणजे त्यांना स्कोल्ड करणं, रागवणं जेव्हा गरजेचं असतं तेव्हा त्यांना फार वाईट वाटत असतं. रागवायला मुलांना आवडत नसतं, पण मुलं मस्ती करतात त्यामुळे त्यांना रागवायला लागतं. ओके, अँड वेन इवन अ स्कोल्डिंग हॅज नो इफेक्ट द पॅरेंट्स बिकम व्हेरी अनहॅपी. सच वॉज द केस विथ अंशुमन अँड हिज पॅरेंट्स. तर ओरडून सुद्धा जेव्हा मुलं सुधारत नाहीत किंवा ऐकत नाहीत, ओरडा खाऊन सुद्धा चुका करणं थांबवत नाहीत किंवा पॅरेंट्सचं ऐकत नाहीत, तेव्हा पॅरेंट्सना खूप दुःख होतं. दे बिकम व्हेरी अनहॅपी. आणि अशीच एक गोष्ट आहे अंशुमन नावाच्या मुलाची. तो पण असंच आपल्या आई वडिलांचं अजिबात ऐकत नव्हता. ओके, सच वॉज द केस विथ अंशुमन अँड हिज पॅरेंट्स. अंशुमन्स पॅरेंट्स हॅड नोटीस दॅट ही वॉज डेव्हलपिंग सम बॅड हॅबिट्स. तर अंशुमनच्या आई वडिलांना नोटीस झालं होतं की त्यांच्या लक्षात आलं होतं की अंशुमनला काही वाईट सवयी लागल्या आहेत. डेव्हलपिंग सम बॅड हॅबिट्स, तो काहीतरी बॅड हॅबिट्स शिकतो आहे. डेव्हलपिंग सम बॅड हॅबिट्स. नॅचरली दे बिगेन टू वॉर्न हिम टाइम अगेन बट ऑल इन वेन. तर ते साहजिक आहे की ते त्यांना समजवायला लागले की बाबा अशा वाईट सवयी करायच्या नाहीत किंवा लागून घ्यायच्या नाहीत. नॅचरली दे बिगेन टू वॉर्न हिम टाइम अँड अगेन, म्हणजे परत वेळोवेळी त्यांना समजावत होते. बट ऑल इन वेन, त्याचा काही उपयोग होत नव्हता. ऑल इन वेन म्हणजे सगळं फुकट गेलं, काही त्याला सांगून काही उपयोग होत नव्हता. अंशुमन जस्ट वुडंट लिसन. अंशुमन अजिबात ऐकत नव्हता. ही जस्ट वुडंट लिसन. ही रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट ही वॉज लेटिंग दोज बॅड हॅबिट्स गेट अ होल्ड ओव्हर हिम. तर अंशुमनला अजिबात खरं वाटत नव्हतं की त्याला त्या सवयी लागतायत, त्याच्यावर त्या सवयींचा कब्जा होतोय. होल्ड ओव्हर हिम. ही रिफ्यूज टू बिलीव्ह म्हणजे तो मानायलाच तयार नव्हता की दॅट ही वॉज लेटिंग दोज बॅड हॅबिट्स, त्या बॅड हॅबिट्स स्वतःवर हावी होत आहेत हे त्याला मान्य नव्हतं. ही रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट ही वॉज लेटिंग दोज बॅड हॅबिट्स गेट अ होल्ड ओव्हर हिम. जेंटल वर्ड्स, स्ट्रिक्ट वॉर्निंग्स, अ स्कोल्डिंग नाव अँड देन. हिज पॅरेंट्स ट्रायड एव्हरीथिंग शॉर्ट ऑफ बिटिंग हिम अप. तर जेंटल वर्ड्स म्हणजे गोड शब्दात सांगून बघितलं, त्याला समजावून बघितलं त्याच्या आई वडिलांनी, पॅरेंट्सनी. स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन म्हणजे बजावून बघितलं, वॉर्निंग देऊन पण बघितलं. ओके, स्कोल्डिंग आता परत ओरडून सांगितलं, ओरडले तरी पण तो ऐकेना. शेवटी मारायचं बाकी राहिलं होतं. हिज पॅरेंट्स ट्रायड एव्हरीथिंग, त्यांनी सगळे प्रयत्न केले अंशुमनला समजावण्याचे. हिज पॅरेंट्स ट्रायड एव्हरीथिंग शॉर्ट ऑफ बिटिंग हिम अप. शॉर्ट ऑफ बिटिंग हिम अप म्हणजे फक्त मारलं नाही, त्याला मारायचं राहून गेलं होतं, बाकी सगळे प्रयत्न करून बघितले. अँड दॅट दे वुड नेव्हर डू, म्हणजे बिटिंग त्याला ते कधीच मारणार नव्हते, मारून सांगणार नव्हते, बाकी सगळे प्रयत्न केले. ओके, फक्त मारायचं राहिलं होतं पण त्यांना मारायला अजिबात आवडत नव्हतं म्हणून ते त्याला मारून समजावणार नव्हते. हावेवर अनहॅपी दे देमसेल्व्स वर. दे वॉन्टेड टू बी loving and gentle as they tried to correct their son's ways. तर किती पण त्यांना वाईट वाटत होतं पॅरेंट्सना, ते दुःखी होते मुलाच्या अशा अंशुमनच्या अशा वागण्यामुळे,
पण तरी पण त्यांना चांगले आई वडील व्हायचं होतं. दे वॉन्टेड टू बी लव्हिंग अँड जेंटल, प्रेमळ आणि शांत आई वडील. जेंटल म्हणजे त्याला शांतपणे समजावणारे आई वडील बनायचं होतं त्याला सुधारण्यासाठी, अंशुमनला सुधारण्यासाठी. ओके. सून अन ऑपॉर्च्युनिटी प्रेझेंटेड इटसेल्फ. तर एक दिवस काय झालं, एक संधी चालून आली. तर ती कुठली संधी आपण बघूया. अंशुमन हॅड गॉन टू स्टे ऑन हिज ग्रँडफादर्स फार्म विथ हिज पेरेंट्स. तर अंशुमन हा त्याच्या आजोबांच्या फार्मवर म्हणजे शेतात गेला होता राहायला त्याच्या पॅरेंट्स बरोबर. ओके, विथ हिज पेरेंट्स. अर्ली वन मॉर्निंग हिज फादर टूक हिम फॉर अ वॉक अराउंड द फार्म. तर शेतात असं वॉकला त्याचे वडील त्याला घेऊन गेले सकाळी सकाळी उठल्यावर. एका सकाळी वन मॉर्निंग हिज फादर टूक हिम फॉर अ वॉक अराउंड द फार्म. He was describing the specialties of various plants and vines and bushes and trees to Anshuman. तर त्याचे वडील त्याला माहिती देत होते झाडांची, झुडपांची, मोठमोठ्या झाडांची, छोट्या झाडांची. ओके, व्हेरियस प्लांट्स, वाईन्स, बुशेस अँड ट्रीज टू अंशुमन. सडनली ही स्टॉप्ड अँड पॉइंटेड टू अ स्मॉल सीडलिंग ग्रोईंग नियर अ प्लांट. तर एक छोटंसं गवत आपल्या गार्डनमध्ये खूप छान झाडं असतात आणि त्याच्या मध्ये जी गवतं उगवतात ती आपण जी काढून टाकतो त्याच्यामुळे बाकीच्या झाडांना हानी पोचू शकते, त्यांना वीड्स म्हणतात. ओके. सडनली ही स्टॉप्ड अँड पॉइंटेड ॲट अ स्मॉल सीडलिंग. छोटंसं झाड होतं गवत सारखं, गवतच म्हणूया आपण त्याला, ग्रोईंग नियर अ प्लांट. ते एका झाडाजवळ एक छोटंसं सीडलिंग ग्रो होत होतं. अंशुमन, दॅट्स अ वीड. त्या छोट्याशा झाडाला वीड म्हणतात. तर त्याचे वडील त्याला म्हणाले, अंशुमन, दॅट्स अ वीड, कॅन यू पुल इट आउट. ते छोटंसं झाड आहे, वीड आहे, ते तू उपटून काढ. तू काढू शकतो का. अंशुमन हॅड नो डिफिकल्टी इन पुलिंग ऑल ऑफ द स्मॉल सीडलिंग आउट. तर अंशुमनला काही प्रॉब्लेम नाही झाला, त्याने ते पटकन झाड उपटून टाकलं. अंशुमन हॅड नो डिफिकल्टी इन पुलिंग ऑल ऑफ द स्मॉल सीडलिंग आउट. म्हणजे अख्खाच्या अख्खा मुळासकट ते उपटून काढलं. तर त्याचे वडील म्हणाले, गुड, सेड हिज फादर अँड दे कंटिन्यूड विथ देअर वॉक. तर ते त्याला शाबास म्हटल्यावर त्याचे वडील आणि तो पुढे चालू लागले. आफ्टर अ वाईल दे केम अपॉन द सेम वीड बट देअर इट हॅड ग्रोन स्लाइटली बिगर. जरा पुढे चालत गेल्यावर त्यांना तसलंच छोटं झाड, ज्याला वीड म्हणतो, छोटं गवत, थोडंसं मोठं झालेलं त्यांना दिसलं थोडं पुढे चालत गेल्यावर. आफ्टर अ वाईल दे केम अपॉन द सेम वीड बट देअर इट हॅड ग्रोन स्लाइटली बिगर. अंशुमन्स फादर टोल्ड हिम टू पुल आउट दिस प्लांट टू. तर अंशुमनचे वडील त्याला म्हणाले की आता हे पण झाड काढून टाक, उपटून टाक ते पण. ही टोल्ड हिम टू अपरूट द वीड केअरफुली. तर आता त्यांनी त्याला सांगितलं की आता जरा केअरफुली काढ, म्हणजे जरा व्यवस्थित लक्ष देऊन ते झाड उपट, कारण त्याचा कुठलाही अंश, कुठलाही मुळं आतमध्ये राहिली नाही पाहिजे. ही टोल्ड हिम टू अपरूट द वीड केअरफुली मेकिंग शुअर दॅट नो ट्रेस ऑफ रूट वॉज लेफ्ट इन द सॉइल. तर ते म्हणाले की त्याचं मूळ अजिबात राहता कामा नये मातीमध्ये, ते अख्खाच्या अख्खं उपटून टाक, ते थोडं मोठं झालेलं झाड, गवत, वीड. तर ते का असं म्हणाले की अदरवाईज द वीड कॅन ग्रो अगेन. जर त्याची मुळं जमिनीत राहिली तर ते गवत परत उगवेल आणि परत ते आजूबाजूच्या झाडांना त्रास देईल. ओके. अदरवाईज द वीड कॅन ग्रो अगेन. ही वॉर्न. त्यांनी त्याला बजावलं की नीट काढ, ते मुळासकट काढ. अंशुमन uprooted the plant carefully, twisting it and pulling it hard so that the whole of it came out. तर अंशुमनने त्याला जरा कष्ट पडले, थोडा जोर लावून त्यांनी ते अपरूटेड म्हणजे ते मुळासकट उपटलं, व्यवस्थित उपटलं, लक्षपूर्वक, काळजीपूर्वक. त्याला ते करण्यासाठी काय करायला लागलं, ट्विस्टिंग इट अँड पुलिंग इट हार्ड. जोरात ते आवळून ट्विस्ट करून त्याला ते जोरात ओढायला लागलं. सो दॅट द होल ऑफ इट केम आउट, म्हणजे अख्खाच्या अख्खं झाड बाहेर आलं. दॅन हिज फादर ड्रू हिज अटेन्शन टू द सेम वीड ग्रोईंग ॲट सम डिस्टन्स. तर त्याच्या वडिलांनी नंतर त्याला थोड्या वेळाने पुढे अजून तसलंच गवत जरा अजून मोठं झालेलं. ओके. ड्रू हिज अटेन्शन टू द सेम वीड ग्रोईंग ॲट सम डिस्टन्स, अजून जरा थोडं पुढे. देअर, तिथे, देअर इट हॅड ग्रोन इन टू अ बिग प्लांट विथ टायनी फ्लावर्स अँड डार्क फ्रूट. तर हे झाड
जे छोटं गवत होतं ते पुढे जाऊन जे दिसलं ते थोडं मोठं झालेलं होतं आणि त्याला फुलं आलेली होती आणि काळे काळे फ्रुट्स, त्याचे फळं आलेली होती डार्क कलरची. ओके, विथ टायनी फ्लावर्स अँड डार्क फ्रूट. दॅट कुड बी क्वाईट डेंजरस. तर ते झाड जरा त्या बाकीच्या झाडांना डेंजरस होऊ शकतं, म्हणजे घातक असू शकतं असं त्याचे वडील म्हणाले. वी मसंट लिव्ह इट ग्रोईंग देअर. ते तिथे आपण सोडू शकत नाही, आपल्याला ते उपटलंच पाहिजे. वी मसंट लिव्ह इट देअर. वी मस्ट नॉट लिव्ह इट ग्रोईंग देअर. टेक इट आउट. ओके, ते काढून टाक असं अंशुमनचे वडील त्याला म्हणाले. अंशुमन हेल्ड द प्लांट इन हिज हँड्स अँड गेव इट अ टग. त्याने एक झटका दिला, ते झाडाला पकडला, पण ते झाड हललं नाही. द वीड डिडंट मूव्ह ॲट ऑल. ते अजिबात हललं नाही, ते घट्ट मातीत रोवलेलं होतं. ही पुल्ड हार्डर. त्याने अजून जोर लावून ते ओढायचा प्रयत्न केला. अँड हार्डर बट टू नो अवेल. मग त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. बट टू नो अवेल म्हणजे तो सक्सेसफुल झाला नाही. ही पुल्ड हार्डर अँड हार्डर बट टू नो अवेल म्हणजे जे त्याला करायचं होतं ते झालं नाही, ते झाड वरती उपटून आलं नाही. आय कांट गेट दिस आउट एक्सक्लेम्ड अंशुमन. अंशुमन जोरात ओरडला की मला नाही काढता येते. आय कांट गेट दिस आउट. इट हॅज गॉन टू डीप इन टू द सॉइल. तर त्याची मुळं खूप आत जमिनीच्या गेलेली आहेत. आय कांट गेट दिस आउट. इट हॅज गॉन टू डीप म्हणजे खाली जमिनीत खूप डीप गेलेलं आहे. इन टू द सॉइल. ओके, सो देन हिज फादर ब्रॉट सम इम्प्लिमेंट्स. तर त्याच्या वडिलांनी जाऊन थोडी अवजारं आणली, म्हणजे खणायचं जे सामान असतं, लोखंडी खणायच्या जे हत्यारे असतात ती घेऊन आले. इम्प्लिमेंट्स म्हणजे इथे इम्प्लिमेंट्स म्हणजे हत्यार. ओके, अवजार. सो देन हिज फादर ब्रॉट सम इम्प्लिमेंट्स. दे डग अराउंड द वीड अँड विथ ग्रेट एफर्ट पुल्ड इट आउट. तर ते खणून काढलं आजूबाजूची माती ते झाडाच्या त्या गवताच्या, आणि त्याला उपटून मुळापासून उपटून काढलं, त्याची पाळमुळं उपटून काढली. अँड पुल्ड इट आउट विथ ग्रेट एफर्ट म्हणजे खूप कष्टाने ते ओढून बाहेर काढलं. वेन दे वर रिटर्निंग होम आफ्टर द हार्ड वर्क अंशुमन्स फादर मेन्शन्ड. तर आता ते झाड उपटल्याबरोबर ते दोघं आता घरी चालले होते आफ्टर द हार्ड वर्क. अंशुमन्स फादर मेन्शन्ड. अंशुमनचे बाबा म्हणाले हॅबिट्स आर लाईक वीड्स. ज्या सवयी असतात ते ह्या गवतासारख्या आहेत. ह्या वीड्स जे झाड झालं होतं त्याच्यासारख्या आहेत. द लॉंगर यू अलाव देम टू ग्रो द हार्डर इट इज टू अपरूट देम. तर आपण आपल्या सवयी, वाईट सवयी वेळीच जर उपटून काढल्या नाहीत किंवा त्या सोडल्या नाहीत वाईट सवयी, तर ते हळूहळू त्या सवयी घट्ट वाढत जातात ह्या गवतासारख्या, या झाडांसारख्या. द लॉंगर यू अलाव देम टू ग्रो. तर जास्ती वेळ तुम्ही त्या सवयी तशाच ठेवल्या, त्या सवयी तुमच्या वाढत गेल्या, तर त्यांना संपवणं शक्य नाही. ओके, त्या तुम्ही सवयी नंतर घालवणं फार अवघड होऊन जातं. द हार्डर इट इज टू अपरूट देम. इट इज वाईज टू गेट रीड ऑफ देम वेन इट इज इझी टू डू सो. तर त्या सवयी सुरुवातीला जेव्हा आपल्याला जास्ती सवय झालेली नसते तेव्हाच त्या सोडून देणं उत्तम असतं. इट इज बेटर टू गेट रीड ऑफ देम म्हणजे त्या सवयी मोडणं गरजेचं असतं. वेन इट इज इझी टू डू सो. जेव्हा हे सोपं असतं सवयी मोडणं तेव्हाच त्या सवयी मोडून काढल्या पाहिजेत. अंशुमन रिअलाइज द ट्रूथ इन हिज फादर्स वर्ड्स. तर वडिलांनी जे काय बोलले होते ते त्याला बरोबर कळलं आणि तो ही सकाळ कधी विसरला नाही. थ्रू आउट हिज लाईफ ही नेव्हर फॉरगॉट दॅट अर्ली मॉर्निंग वॉक ऑन द फार्म विथ हिज फादर. तर त्या सकाळी जेव्हा ते शेतात वॉकिंगला गेले ती सकाळ तो अंशुमन कधीच विसरला नाही आयुष्यभर. वडिलांनी जे सांगितलं होतं, जे उदाहरण देऊन वाईट सवयी कशा सोडायच्या ह्याचं ठोक उदाहरण दिलं होतं. ओके, तर फ्रेंड्स, इवन यू शुड गेट रीड ऑफ ऑल द बॅड हॅबिट्स. यू शुड लिसन टू युअर पॅरेंट्स अँड ओबे देम. ओके, तर हा लेसन माझा झालेला आहे आता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थिंग्स टू डू घेऊन येईन. तोपर्यंत हा लेसन नीट वाचा. ओके, learn all the spellings and till then bye bye and take care. Okay.